सकाळी संभाजीराजे महालात आलं. आबासाहेब फिरंगोजी आलं. फिरंगोजी आत आलं. फिरंगोजीने मुद्रा केला. राजा म्हणाला, शंभूराजे राजेपंतांना बोलवा. संभाजीराजाने राजेपंतांना बोलायला गेलं. फिरंगोजी म्हणाला, राज डोळ्यांचं पारणं फिटावं असा गड सजलाय. लई बोलवा झाली या त्याचीच आम्हाला चिंता वाटते. आणि नेमका हाच मुहूर्त साधून मोगलाई किंवा आदिलशाही उचल घ्यायची. व काय विषय आहे त्यांची मागची दिस सरले. आता निराजी पंत महालात आले. पंत आमचे फिरंगोजी आले. त्यांना जबरदस्त काम द्या. त्यांचं काम निवडून ठेवलं आहे. अगदी मोक्याचं. कसलं काम निवडलं? राज्याभिषेकाच्या वेळी खास सदरेवर फिरंगोजीने उभं राहायचं आहे. राजांचे सारे खाचे सरदार गडावरती आले. हंबीरराव मोहिते, आनंदराव इसाजी गडाच्या उत्साहात सामील झाले. राजांना एकच खंत मनात खपत होती. ती त्यांनी हंबीररावांच्या जवळ बोलून दाखवली. हंबीरराव सगळे आले पण कुजराजे आले नाहीत. महाजी आले नाहीत. आमच्या गोताला सोयऱ्यांना आम्ही वाळ झालो आहोत. दिवस झरझर झरत होते. गागाभट्टांनी राजांच्या मुंजीचा मुहूर्त काढला. अनेक विधी अनेक तुला होणार होत्या आणि त्या सर्व धार्मिक विधींना आवश्यक ते साहित्य गोळा झालं होतं. अनेक नद्यांची सागरांची उदके अभिषेकासाठी आणवली गेली होती. शुद्ध चतुर्थी उलजडली आणि आतल्या सदर चौकात श्यामीने उभा केला होता. होमाची सिद्धता झाली. सुवर्ण गंगाळातील मुहूर्तांचे घटिका पात्र पाण्यात तरंगत होते. तो सोहळा पाण्यासाठी सर्व राण्या, युवराज आणि राजसनस्या जिजाऊसाहेबांचे सह बसल्या होत्या. चौकात राजांचा मौजीबंधन विधी होत होता. गागाभट्ट आणि राजपुरोहित बालभट्ट पौराहित्य करीत होते. राजांची मुंज झाली. त्यांनी यज्ञोपवीत धारण केले आणि वाद्यांच्या गजरात मौजीबंधन विधी झाल्याचं जाहीर झालं. दुसऱ्या दिवशी राजांचा विवाह सोयराबाईंच्या सह झाला आणि सोयराबाई सासरार्थाने थोरल्या राणीसाहेब बनल्या. त्यानंतर राजांचा इतर राण्यांचा विवाह झाला आणि आता राजांच्या अभिषेक विधींना सुरुवात झाली होती. दररोज अनेक होम होत होते. गडावरचे वातावरण उत्साहानं भरलं होतं. सनई चौघडात झडत होता आणि गडावर आलेले कलावंत असलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन करीत होते. जादूगारांच्या प्रयोगाने चमत्कार घडत होते. सकाळ संध्याकाळ गडावर मिष्टानांच्या पक्की झडत होत्या आणि वाढत्या चंद्राबरोबर सुखाला भरती येत होती. धार्मिक विधीने उपवासाने थकलेले राजे रात्री गंगासागराच्या मुळाव्यात उभे होते. चांदण्यात गंगासागराच्या लाटा चमकत होत्या आणि गडावर सर्वत्र पसरलेल्या मशाली तारांगणाची आठवण देत होत्या आणि जगदीश्वराच्या मंदिराकडून उठणारी लकेर वातावरणात तरंगत होती. कुठून तरी डफाचा आवाज कानावर पडत होता. गडाची झोप उडाली होती आणि थकलेलं राजे मात्र शय्यागृहाकडे पुन्हा जात होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला सुशोभित झालता, सजला होता त्या देदीप्यमान सोहळा राज्याभिषेकासाठी. राज्याभिषेकाच्या अनेक विधीपैकी आणि दान धर्मापैकी महत्त्वाच्या तुलादान विधीला सुरुवात झाली. चांदीचा तराजू टांगला होता. विधी पाहण्यासाठी सारं सरदार श्यामिण्यात गोळा झालं होतं आणि तुलादानासाठी लागणारं सर्व साहित्य तेथे आणून ठेवलं होतं. राजा तुलादान विधीसाठी तयार होऊन जिजाऊसाहेबांच्या माली गेलं. जिजाऊसाहेबांचा चरणस्पर्श करता जिजाऊसाहेबांनी राजांचा चेहरा हाती घेतला. जिजाऊसाहेबा राजांना पारखीत होत्या. आईची पाणवलेली नजर पाहून राजा बेचैन झाले. चेहरा निरखीत असता जिजाऊसाहेबा मागं उभा असलेल्या पुतळाबाईंना म्हणाल्या, पुतळा काजळीची डबी आण पाहू. काजळ कशाला मासाहेब? राजांना विचारलं. मला दृष्ट लागेल म्हणून तीट लावते. आणि साऱ्यांच्या चेहऱ्यात स्मित झळकला. राजा हसला, म्हणाला, मासाहेब अहो आम्हाला कधी दृष्ट लागणार नाही का? दृष्ट लागणार म्हणून तर आम्ही दाढी राखली. सारे हसले. जिजाऊसाहेबा कृत्रिम कोपाने म्हणाल्या, नेहमी तुम्हाला थट्टा सुचते. म्हणून जिजाऊसाहेबांनी काजळाच्या डबीत बोट बुडवलं. हळुवार बोटाने त्यांनी राजांच्या गालावरती काजळाची तीट लावली आणि काजळाचे बोट आपल्या भांगातून फिरवलं. राजे उठले आणि तुल्याच्या ठिकाणी आले. जिजाऊसाहेबा सर्व राण्यांसह बैठकीवरती विराजमान झाल्या. गागाभट्टांनी निर्देश करताच राज भूमीवर टेकलेल्या पारड्यात जाऊन बसले. अनेक ब्राह्मण हस्तांनी सावरलेल्या दुसऱ्या पारड्यात सुवर्ण होऊन टाकले जात होते. तबक रिकामे होत होती. 16,000 होऊन पारड्यात पडल्याने राजांची तुला झाली आणि त्या आनंदा प्रत्यर्थ चौघडं झडलं. शिंगे फुकले गेले. राजांची तुला झाल्यानंतर राजांनी ते सुवर्ण ब्राह्मणांना दान केलं. त्यानंतर दररोज तुला होतच राहिल्या.
आणि राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत सर्व क्लेश निवारणार्थ पितळ, तांब, चांदी यांच्यावर नाना तऱ्हांचे व्यवहारोपयोगी खाद्यपदार्थ यांनी देखील राजांची तुला झाली. ते सर्व राजांनी स्वहस्ते दान केलं. सर्व विधी बाळभट्ट करीत होते. गागाभट्ट त्यांना मार्गदर्शन करीत होते. दानासाठी भोजनात सहस्र ब्राह्मण आले होते. बाकीचे पाचारात ठेवले होते. आणि या 7 दिवसात अपरिमित दाने देऊन राजांनी सर्व ब्राह्मणांना संतुष्ट केलं. राज्याभिषेक पूर्व सर्व प्राचित्य विधी पुरे झाले होते. प्राचित्य विधी आणि राज्याभिषेक महोत्सव सलग होऊ नये म्हणून गागाभट्टांनी त्यात एक रात्रीचा खंड राखून दोष परिमार्जन केलं होतं. सारे प्रायचित्त विधी पुरे झाले. 7 दिवस अखंड चाललेले होम, ब्राह्मणांचा उठणारा मंत्रघोष, सदैव दिसणारी धावपळ काही काल थंडावली आणि राज्याभिषेक पाहण्याचा आता साऱ्यांचा जीव मात्र आतुर झाला होता. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा दिवस हाती मंगल कलश घेऊन सूर्य क्षितिजावरती आला. पूर्वीकडे तोरणा राजगड नजर येत होता. राजा सूर्य दर्शन घेत होते. त्यांची नजर त्या दोन्ही गडांवरती खेळली. आणि आज रायगडावर राजांचा राज्याभिषेक होणार होता. पण स्वराज्याचा मुहूर्त, स्वराज्याचा विस्तार राजगडावरती झाला. सूर्याबरोबरच राजांनी राजगडालाही वंदन केलं. सकाळी ऐंद्री शांती उरकल्यानंतर राजांनी थोडी विश्रांती घेतली. कारण सायंकाळी सुरू होणारा राज्याभिषेक, सिंहासनारोहण, राजदर्शन हे समारंभ सकाळपर्यंत चालणार होते. सायंकाळी राज्याभिषेक विधीस प्रारंभ झाला. प्रथम गणेश पूजन, स्वस्ती वाचन, मातृका पूजन, वसुधार पूजन झाल्यानंतर राजांनी नांदी श्राद्ध, नारायण पूजन आणि आज्यहोम केला. 16व्या राजांनी मंडप पूजा केली. महाविधीसमोर प्रत्येक दिशेस 4 कुंभ स्थापन केले. पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ, उत्तरेस मृत्तिका कुंभ ठेवून त्यात दूध, तूप, दही, जल भरलं. पूर्वीच्या कुंभात फक्त मध, इतर कुंभात पवित्र जल भरलं. कुंभ पल्लव पुष्पांनी, वस्त्रविष्टरांनी सुशोभित झालं. अभिषेकासाठी औदुंबर शाखांची रौप्य मंडित आसंदी केली होती. ती स्थापिली. अनेक सागरांच्या नद्यांच्या उदकाने भरलेले कुंभ, रत्नगंध, पुष्पफल इत्यादींनी आणि औषधींनी पूर्ण असे जलांचे कुंभ वेदीजवळ ओळीने लावून ठेवलं होतं. महाविधीवर अग्नीची आणि ग्रहांची प्रतिष्ठापना केली. अनेक मृत्तिकांची, कुंभांची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करून सर्वप्रथम होम केला. होमाच्या वेळी सर्व विधी, सर्व शाखीय ब्राह्मणांनी केलेल्या वेद मंत्रघोषांनी सारं वातावरण मात्र धुंदावून गेलं. राजे समंत्रक स्नान करून परत विधीवर आले. शुक्ल नेसलेल्या राजांना मंत्रघोषात भूतिका लावल्या. पंचामृत स्नान झाले. वेद मंत्राच्या घोषात राज मंडपात आलं. तेथे प्रतिष्ठित केलेल्या आसंदीवर गुडघे लावून त्यांनी आरोहण केलं. पाठोपाठ सोयराबाई साहेबा युवराज संभाजी राजांच्या नजीक बसले आणि गागाभट्टांच्या सूचनेनुसार राजांच्या अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला मोरोपंत प्रधान तुपाचा सुवर्ण कलश घेऊन उभं होतं. दक्षिणेला हंबीरराव मोहितेंनी दुधाचा कळस सावरला होता. अशा तऱ्हेने अष्ट दिशांना त्र्यंबकपंत, रामचंद्रपंत, दत्ताजीपंत, रघुनाथपंत, न्यायाधीश निराजीपंत, दहीमत, पंखा मोर्चेले सावरून उभे ठाकले. गागाभट्टांनी बाळभट्टांच्या हस्ते अभिषेकाला सुरुवात केली. महापंडित मंत्रघोष करू लागले. अभिषेकाला सुरुवात झाली आणि भारतातील महानद्यांची उदक राजांचे अंग पवित्र करू लागली. अभिषेकाच्या वेळी चाललेला तो गंभीर मंत्रघोष अंगावरती रोमांच उभा करीत होता. आधीच वाळदेक्याने शिनबनेर जिजाऊ साहेबांच्या दृष्टीला डोळ्यांत साकळलेल्या आसवामुळे समोरचं दृश्य धुसर दिसत होतं. क्षणाक्षणाला डोळे टिपून त्या दृश्य मनात साठवीत होत्या. कारण राजा शिवछत्रपती झाले होते आणि ते सुवर्ण क्षण मात्र त्या अनुभवत होत्या. मध्यरात्रीनंतर राजांचा अभिषेक संपला. राजा राणी युवराजांनी सुवासिनींनी ओवाळले. तुपाने भरलेल्या काचेच्या पात्रात राजांनी आपलं मुखावलोकन केलं. त्यानंतर राजांनी शुभ्र वस्त्र, आमोद अलंकार धारण केले. शस्त्रपूजा करून राजाने ढाल, तलवार, धनुष्यबाण यांचा स्वीकार केला. सिंहासनारोहणाचा समय जवळ येत होता. राणी सोयराबाई साहेबा, युवराज संभाजी राजांसह राजांनी कुलदेवतेला नमस्कार केला. बालभट्ट, गागाभट्ट, अनंतभट्ट यांना वंदन केलं आणि जिजाऊ साहेबांच्या समोर आले. तिघांनी जिजाऊ साहेबांना वंदन केलं. जिजाऊ साहेबांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. त्यांनी राजांच्या मुखावरून आपली बोटं उतरली आणि कानशिलावरती मोडली. राजे सिंहासन रोहणासाठी राज्यसभेकडे पाऊल टाकू लागले. राजांच्या सरदारांनी, मानकऱ्यांनी, विद्वान ब्राह्मणांनी राजसभा सजली होती.
आणि राजसदरे समोरच्या विस्तीर्ण चौकात गालीचे अंतरले होते. बाहेर नगारखान्याच्या दाराशी 2 हत्ती, 2 पांढरे शुभ्र घोडे उभे होते. चौकात मांडवावर भारी वस्त्रांच्या कानाती नाना रंगात उठून दिसत होते आणि राजसदरेवर मध्यभागी उंच चौतरा उभारला होता. भरजरी गालिच्याने चौतरा झाकला होता आणि त्यानंतर नामांकित सुवर्ण सिंहासन ठेवले होते. राजसदरेची अवस्था अशी होती की कुठल्याही कोपऱ्यातून ते सिंहासन दृष्टीला यावं. नगारखान्यापासून सिंहासनाचा अंतर एवढं असूनही बोललेला साधा शब्दही दोन्ही टोकांना स्पष्टपणे टिपला जात असे. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजस्त्रियांना बसण्याची व्यवस्था केली होती. उजवी बाजू मंत्री आणि आप्त पुरुष या मंडळींना बसण्याकरता राखली होती. दोन्ही बैठकी ऐश्वर्य संपन्न होत्या. डाव्या बाजूला सोडलेला जाळीदार पडद्यामुळे तो जननी भाग आहे हे न सांगता ओळखू येत होते. पहाटेचा समय जवळ येत असता राजे अष्टप्रधानांसह राज्यसभेत आले. पुरुष उंचीचे सुवर्ण गुर्जब घातलेले गुर्जबदार सामोरे चालत होते. राजा मखमली पायगाड्या घातलेल्या पायऱ्या चढून राजसदरेच्या प्रथम टप्प्यावर आले. नंतर उजव्या बाजूच्या पायऱ्या चढून पहिल्या चौकात आले. राजा साऱ्यांच्या नजरेत आल्याने सिंहासनामागे अनेक भालकरी उभे होते. सुवर्ण भाले सावरले होते आणि त्या सुवर्णाकंतित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक राजसत्ता निर्दर्शक चिन्ह दिसत होती. उजव्या हातात भाल्यांच्या टोकावर 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिर होती. सिंहासनाच्या डाव्या बाजूला अनेक अश्वपुच्छ भाल्याच्या टोकावर लटकवली होती. एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबकळणारी सोन्याच्या तराजूची परडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजांचं लक्ष डाव्या स्तरीय दरी बैठकीवर श्वेत वस्त्रे परिधान करून बसलेला जिजाऊ साहेबांच्याकडे गेलं. त्या क्षणी गागा भट्टाने वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला आणि साऱ्या पंडितांनी वेदघोष उच्चारला. संत पावलं टाकीत राजा सिंहासनाचा चौतरा चढला. राजे काही शांततेत उभे होते. अथर्व वेदाती मंत्रघोषाचा गंभीर नाच राजसदरे उठत होता. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड गागा भट्टाने राजांच्या हाती दिला. तो राजदंड मस्तकी लावून राजांनी सिंहासनाकडे पाहिलं. अत्यंत नम्र भावानं सिंहासनाला पदस्पर्श होऊन येता सिंहासनारोहण केलं. राजा विरासन घालून बसलं होतं. उजव्या हाताजवळ तलवार ठेवली होती. राजांनी केशरी चिरे परिधान केला होता. कानात अत्यंत तेजस्वी मोत्यांचं चौकड शोभत होतं आणि मानेच्या लहानच्या हिळक्यावर त्या मोत्यावर तारांगण उठत होतं. मस्तकी धारण केलेलं शिवगंध, राजसभेवरून फिरणारी तीक्ष्ण नजर आणि टोकाशी किंचित बागदार झालेले सरळ नाक, निमुळत्या दाढीला आलेली दौड राजांचं प्रभावी व्यक्तिमत्व जाणवून देत होतं. साऱ्यांची नजर राजांच्या वस्ती रावली होती आणि पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्ह उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागा भट्टांनी मौल्यवान जडावाचे मोतीलक झालरीचे छत्र उचललं. राजांच्या मस्तकावर धरलं. मंत्रघोष संपला आणि क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राज्यसभेवर पसरली. अधीरजीवांच्या कानावर गागा भट्टांची घोषणा मात्र पडत होती. क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशाह, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मग सर्वांनी मात्र जयचा नारा दिला आणि तो सोहळा पाहणाऱ्या हजारो मुखातून जयध्वनी पडसादाप्रमाणे अनेक वेळ उठला. मृदंगावर थाप पडली. नर्तकींचे पदन्यास बोलू लागले. गवयांचे गायन सुरू झाले आणि चौकातल्या ध्रुपदाचे शब्द कानावरती पडत होते. अत प्रताप तेरो जगमे हो राव राजे बहादूर, नाम सुनत गुणी आवत, धाय धाय पावत, मन इच्छा फलते कोधा. वाद्यांच्या मेलाने आपल्या सक्त सुराने वातावरण उजळून सोडलं. गडाच्या सारी देशांना तोफांचे आवाज उठू लागलं. राष्ट्रभूमीला छत्रपती लाभल्याची वार्ता असमानतात पसरली आणि डोळ्यातून झरणार आनंदाश्रू न पुसता जिजाऊ साहेबा थरथरत उठल्या. सारं अंग कापत होतं. पुतळाबाई साहेबा अश्रू टिपून धावल्या आणि जिजाऊ साहेबांचा हात देत त्यांनी विचारलं, अरे काय हो मासाहेब? जिजाऊ साहेबांनी पुतळाबाईंच्याकडे पाहिलं. दुसऱ्या क्षणी त्यांच्या कुशीत तोंड लपवीत त्या म्हणाला, अरे घेऊन चला मला, कुठेतरी माझं पोर माझ्याच नजरेनं दृष्टावे. जिजाऊ साहेबांना हुंदके फुटत होते. पुतळाबाई साहेबा पाठीवरून हात फिरवत होत्या आणि सिंहासनावर राजांना जेव्हा सुवर्ण स्नान घातलं जात होतं तेव्हा पूर्वेला सूर्योदय होत होता आणि त्या बालसूर्याच्या सहस्र किरणांनी पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला होता आणि छत्रपती शिवराय राजे झाले होते. अभिज्ञ असे सम्राट, मराठ्याचे सम्राट झाले होते. जे राज्य लोपले होते, हरिहर बुक्काचं विजयनगरचं साम्राज्य लोपलं, देवगिरीचं साम्राज्य लोपलं, त्यानंतर जे साम्राज्य उभं राहिलं ते म्हणजे छत्रपती शिवरायांचं साम्राज्य उभं राहिलं.
की रायगडावरती. आणि खऱ्या अर्थाने रायगड अजून देखील मात्र राजांचा इतिहास मात्र जगभरात ओरडून सांगते. प्रत्येक कण मात्र रायगड सांगते नेमका माझा राजा कसा होता. फक्त ते जाणणारा पाहिजे, तेव्हाच त्याला मात्र माझा छत्रपती शिवराय आज देखील रायगडावरती आहे याचा भास झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकता शिवभारत.